हेलो गाइस, जय श्रीराम. वेलकम बॅक टू माय चॅनल. जे माझ्या मागं पाहताय, आज सकाळी उठल्या जे समोर आलं पेपर वाचताना ते म्हणजे श्रीरामांची ही प्रतिमा. ही पेपरमध्ये सध्याला किती मोठी आलेली आहे बघा तुम्ही. दिव्य मराठीमध्ये आज आलेला आहे आणि सकाळी मस्तपैकी हे फोटो पाहून, हा चित्र पाहून मला एकदम शांतीच भेटली. कर्नाटक, लातूर, पुणे या 3 डेस्टिनेशन नंतर आणि संभाजीनगर हे 4 डेस्टिनेशन नंतर आपण आता जातोय आपल्या 5व्या ट्रिपसाठी, 5व्या डेस्टिनेशनसाठी. तर ती कोणती डेस्टिनेशन आहे ती बघूया आपण. बाकी जर काही सांगायचं झालं तर आज आपण निघणार आहोत एका दुसऱ्या ट्रिपसाठी. आणि ती ट्रिप कुठे, काय आहे, आपण जाणार कुठं आहोत त्याबद्दल लवकरच कळेल तुम्हाला. तर कंटिन्यू राहू व्लॉग मध्ये. आणि आपण जातोय. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे, अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. बाहर से लगती कड़वी कड़वी, अंदर से मीठी पुड़िया रे. रेले पे रेला है, हर दिन ही मेला है. नीम नमक कच्ची कैरी सी गुड़ पारे सी दुनिया ये देखो रे. दुनिया ये देखो रे, अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. तारा रा 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 रा, तारा रा 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 रा, तारा रा 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 रा. आपण जातोय नाशिक. आणि नाशिकला जाऊन आपल्याला बरेच ट्रिप ही फिरण्याचीच आहे आणि बरेच नवीन स्पॉट आपण नाशिकमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण निघूया समृद्धी महामार्गाने. चलो. आता मस्तपैकी नाश्ता करून आता चहाचा कॉफीचा आस्वाद घेतोय. समृद्धी महामार्गावरच्या हॉटेलवरती आपण थांबलेलो आहे नाशिकला जाताना. आता आपण नाश्ता करून पुढे परत प्रवास कंटिन्यू करणार आहे. आणि नाशिकला गेल्यावरती पुढचे जे व्हिडिओ आहेत, काही सिनेमॅटिक्स वगैरे आहेत, ते तुम्ही एन्जॉय करा. गंगा की उछाल अस्सी का ये घाट देखो रे, मेरी नजर से भारत की सौगात देखो रे. नदियों की धारा भी है और उनका संगम भी, थोड़ी थोड़ी खुशियां हैं, थोड़ा थोड़ा गम भी. चेले का चेला है जिन पे ना देला है, मौज मजे सीना जोरी की खुददारी की दुनिया ये देखो रे. दुनिया ये देखो रे. आता आपण पोहोचलेलो आहे नाशिक जवळ आणि आता आपण उतरलो आहे समृद्धी महामार्गाच्या खाली, जे सिन्नरला. तर आता सिन्नरवरून आपण चाललो आहे नाशिककडे. नाशिक आपल्याला थोडं लांब आहे. नाशिक 10 किलोमीटरच्या जवळपास काहीतरी आहे. कारण नाशिकला गेल्यावरती समोरचं मॉल पडतो.
आपल्याला पोहोचून तर बराच वेळ झाला नाशिकला, पण जरा काम असल्यामुळं काही शूट नाही काढता आला मध्ये. तर आता आपण फिरलोय बरंच नाशिकमध्ये आणि तुम्ही जसं पाहिलं आतापर्यंत की बरेच सिनेमॅटिक्स आणि बरीच तयारी झालेली आहे उद्यासाठी 22 जानेवारीसाठी. 22 जानेवारीला काय सांगायची गरज तर मला पडणार नाही असं मला वाटतं, पण तरीसुद्धा सांगतो. उद्या आपल्या श्रीराम जन्मभूमी म्हणजे अयोध्येच्या मंदिराची स्थापना आहे. तर त्यामध्ये जे तयारी आहे ती तयारी नाशिकमध्ये पण चालू आहे आणि आपल्याकडं पण चालू आहे. तर त्याची सिनेमॅटिक्स तसे तुम्ही पाहिलेच असणार. सो आता आपण थोडं बाहेर जाऊन येतो आहे. बाहेर म्हणजे कुठे ते सिनेमॅटिक्समध्ये बघा. चला भेटूया आपण तेव्हा. श्रीराम मित्रांनो, आपण आलेलो आहे श्रीराम मंदिरामध्ये नाशिकमध्ये. इथे दोन मंदिर आहेत, काळा राम मंदिर आणि पांढरा राम मंदिर. त्यांची खासियत काय आहे काय नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. पण आहे सध्या गंगा किनाऱ्यावर, नाशिकमधून जी गंगा नदी जाते त्या रघुराटवर आपण सध्याला आहे आणि तिथूनच त्या श्रीराम मंदिराला आपल्याला जायला रस्ता भेटतो. तो खूप छान मंदिर आहे आणि पुरातन काळामध्ये गेलं असलेले मंदिर आहेत. एक मंदिर तर 200 वर्षापूर्वीचं मंदिर होतं, जे पांढरा गणपती मंदिर, म्हणजे पांढऱ्या पाषाणामध्ये ती मूर्ती बनलेली होती, त्याच्यामुळे त्या पांढऱ्या राम मंदिर त्याला म्हणतात. आणि काळा राम मंदिर, दोन मंदिर आहेत. काळा राम मंदिर हे मेन मंदिर आहे इकडचं. सो तिथं भरपूर गर्दी असल्यामुळे आम्हाला गाभाऱ्यात जायला भेटलं नाही. पण पांढरा राम मंदिर जे आहे तिथे पूर्ण व्यवस्थित आनंदाने एकदम श्रीरामाचं झालं आहे आपलं. सो आता आपण आलेले गंगा घाटावरती.
गुड मॉर्निंग. काल रात्रीपासून काही व्हिडिओ करण्याचा काही चान्स भेटला नाही. संध्याकाळचा व्हिडिओ केला. त्यानंतर थकलेलो असल्यामुळे झोपून गेलो आणि नंतर काही व्हिडिओ टाकला नाही. नंतर काही व्हिडिओ बनवला नाही. आता निघतो आपण संभाजीनगरकडं नाशिकवरून आणि डायरेक्टली आपण जातो आता संभाजीनगरला. संभाजीनगरला जाऊन आपण आजचा कार्यक्रम आहे तो आजचा कार्यक्रम अटेंड करणार आहोत. म्हणजे कोणता तर श्रीरामांच्या आगमनाचा. तर संभाजीनगरला गेल्यावर आपण ते पाहणार आहोत. तर खूप मजा येणार आहे. आणि पुढं काय बघण्यात येणार आहे आपल्याला आजचं संभाजीनगरला ते जाऊनच बघूया आता. चला.